इमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत। त्याआधी मित्रांनो, आम्ही स्टार प्रवाहावरील सर्व मालिकांचे रिव्ह्यूज इथे करत असतो। मालिकांचे अपडेट सगळ्यात आधी मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा। शांतनू आणि पल्लवी झोपलेले असतात। शांतनू पूर्ण झोपलेला असतो, पण पल्लवीला मात्र पहाटेच जाग आलेली असते। ती विचार करत असते। मोठ्या आईचं बोलणं तिला आठवत असतं आणि पुष्पाताईंचं बोलणं देखील तिला आठवत असतं। मोठी आई कशी लाडू खात होती हे तिला आठवत असतं आणि मोठी आई म्हणालेली असती की आज तिची आई बारशाला आली की बघा त्यांच्यामध्ये कशी आग लावते। हे मोठ्या आईचं बोलणं देखील तिला आठवत असतं। तेवढ्यात अलार्म वाजतो आणि पल्लवी उठते। ती मनात विचार करते की मी जे रात्री बघितलं ते सगळ्यांसमोर आणण्याची वेळ आली आहे आणि मोठी आई मी फक्त सकाळ होण्याची वाट बघत होते। ती तिथून जायला निघते तेव्हा शांतनू पल्लवीचा हात ओढून तिला जवळ ओढतो। पल्लवी म्हणते, अहो काय चाललंय शांतनू तुमचं हे? त्यावर शांतनू म्हणतो, माझं कुठे काय चाललंय, मी कुठे काय करतोय, पण माझे हातच ऐकत नाही आहेत, तुझा हात सोडतच नाही आहे। मग पल्लवी हसायला लागते। शांतनू म्हणतो, हे बघ मी तुझ्याकडे ओढला जातो हळूहळू आणि शांतनू पल्लवीच्या जवळ जातो। पल्लवी म्हणते की अहो शांतनू काय करताय तुम्ही, हे जरा मूडमधून बाहेर या मिस्टर शांतनू। आपण घरी आहोत, हनीमून डेस्टिनेशनला नाही आहोत, आपण घरी कामं आहेत आणि आज सण आहे आपल्या घरी। बायकोसोबत बहिणींचा पण विचार करा आज, कारण आज रक्षाबंधन आहे, जा त्यांच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊन या। शांतनू म्हणतो, हो त्या दोघींसाठी तर गिफ्ट आणावंच लागेल मला, नाहीतर त्या दोघी मला फोडून खातील। पल्लवी थोडा विचार करायला लागते। तेव्हा शांतनू म्हणतो की कसला विचार करतीयस? तो म्हणतो, मला देखील मोठ्या आईचं टेन्शन आलंय, मोठ्या आईला बरं नाही आहे ना। आपण एक काम करूयात का, दुसरा एखाद्या एक्सपर्ट डॉक्टरांचा सल्ला घेऊयात का? कारण हल्लीसारखी आजारी असते मोठी आई, तुला काय वाटतं यावर? पल्लवी म्हणते, हो दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला काहीच हरकत नाही माझी। पल्लवी म्हणते की मी जेव्हा आजारी पडले होते तेव्हा जे डॉक्टर आले होते त्यांनाच बोलावूयात का आपण परत? शांतनू त्यावर हो बोलतो। पल्लवी म्हणते, चला उठा बरं तुम्ही पटकन आणि आवरून घ्या। आता इकडे ज्योती नेलपेंट लावत असते, गीता मात्र काम करत असते। गीता म्हणते, थोडं तुझं रंगकाम झालं असेल तर मला मदत कर ना थोडी आता। ज्योती म्हणते, तुला आवडतात ना घरातली कामं करायला, मग कर ना। ऐक ना गीता, तू ब्रोकडून काय गिफ्ट मागणार आहेस? तू काहीही माग, पण तुला माहिती आहे मी काय मागणार आहे ब्रोकडे? कॉलेजच्या मागे एक छान शॉप आहे, तिथे एक ड्रेस लावला आहे, मी तो मागणार आहे ब्रोकडं। तसं मी सांगितलं आहे ब्रोला आणि मला तेच हवं आहे, पण तू काय मागणार आहेस गीता? तेव्हा गीता म्हणते, मी काही असं ठरवलं नाही, पण दादा जे प्रेमाने देईल ना तेच घेणार आहे मी। त्यावर ज्योती चिडते आणि म्हणते, किती बोरिंग आहेस ग तू, तुझ्या लाईफमध्ये असं स्पेशल काहीच नाही आहे, तुला काहीही छान वाटतं, हे पण छान आहे ते पण छान आहे आणि तुला ती पल्लवी पण छान वाटते, तू एक नंबरची डम मुलगी आहेस। गीता म्हणते, तू मला डम म्हणू नकोस हां, नाहीतर मारेल मी तुला। ज्योती म्हणते, तू मला मारणार आहेस का, तू आहेच एक नंबरची डम मुलगी। आता त्या गडबडीत ज्योतीची नेलपेंट खराब होते आणि ती गीताच्या मागे धावत पडत सुटते। गीता किचनमध्ये जाते तेव्हा विभावरी म्हणते, अगं काय झालंय? ज्योती म्हणते, अगं आई बघ ना, तिने माझी नेलपेंट खराब केली, किती मेहनत घेतली होती मी। गीता म्हणते, अगं आई हिने मला चिडवायला सुरुवात केली, सारखी डम मुलगी म्हणून चिडवत होती मला। ज्योती म्हणते, आहेसच तू डम। दोघींची पुन्हा भांडणं सुरू होतात आणि एकामागे एक धावत असतात। विभावरी आणि मेघना मात्र हसत असतात। विभावरी मेघनाला म्हणते, मोठ्या आईंमुळे भाऊजी आणि पल्लवीचं हनीमून कॅन्सल झालं, पण भाऊजींनी किती छान सरप्राईज दिलं पल्लवीला, त्यामुळे किती छान वाटलं असेल ना तिला। तेवढ्यात पल्लवी तिथे येते आणि विभावरी पल्लवीला चिडवत म्हणते, आलं बघा सरप्राईज। पल्लवी देखील हसायला लागते। विभावरी मेघनाला म्हणते की मेघना, आपण काल एवढं तयार होऊन गेलो, पण फोटो सेशन राहिलंच की आपलं। मेघना म्हणते, आपल्या प्रोग्रामची हिरोईन 5 मिनिटात आले हां असं सांगून गेली तर परत काय आलीच नाही। दोघीही जणी पल्लवीला चिडवत असतात।
पल्लवी म्हणते की मेघनाताई, खरं म्हटलं तर तुम्ही दोघींनीच मला फसवलं. त्यावर मेघना म्हणते की मग ते फसवणं आवडलं नाही का तुम्हाला? त्यावर त्या दोघीही हसायला लागतात. थोड्या वेळाने पल्लवी विभावरीला म्हणते की तुम्ही मोठ्या आईला चहा दिला का? नसेल दिला तर मी जाऊन देऊन येते. विभावरी म्हणते की हो, तू घेऊन जा. तेव्हा पल्लवी मोठ्या आईला चहा घेऊन जात असते. आता इकडे पल्लवी रूममध्ये येते. मोठी आई तेवढ्यात डचकते, कारण मोठी आई मोबाईल बघत असते. पण पल्लवी आल्यानंतर पुन्हा आजारी असल्याचं नाटक करायला लागते. पल्लवी म्हणते की मी तुमच्यासाठी चहा घेऊन आले होते, तुम्हाला बरं वाटत नाही आहे ना? घ्या, चहा घ्या. ती आई म्हणते हो हो ग, मला बरं वाटत नाही आहे, ठेव तिथे चहा. खूपच अशक्तपणा आलाय ग आई ग, मला खूपच त्रास होतोय ग. पल्लवी म्हणते 2 दिवस झाले मोठी आई, तुम्हाला अजून बरं वाटत नाही आहे का? कदाचित औषधांचा परिणाम असेल हा. मोठी आई म्हणते की हो, थोडंसं बरं वाटतंय ग मला, पण काय आहे ना, मी तुमच्यासारखी तरुण नाही आहे ना, त्यामुळं अशा छोट्या मोठ्या तक्रारी सुरूच असणार. पण तू आज माझी चौकशी करते का बरं? पल्लवी म्हणते सहजच, तुमची काळजी वाटते ना मला म्हणून. पल्लवी म्हणते की मोठी आई, तुमची जर तब्येत सुधारत असेल ना, तर 4-8 दिवस शांतनू आणि मी बाहेर जाऊन येतो. त्यावर मोठी आई नाटकं करायला लागते आणि म्हणते आई ग, अशी कधी कधी ना माझ्या डोक्यात कळ मारून येते आणि मग डोळ्यांसमोर आंधळ्या येतात आणि काही सूचना असं होतं ग. पल्लवी म्हणते अरे बापरे. मोठी आई, काहीतरी खात पीत जा, लाडू खात जा. आता लाडूचं नाव घेतल्यावर मोठी आई पल्लवीकडे आश्चर्याने बघायला लागते आणि म्हणते नाही नाही, नको नको, मला काहीच नको, मी जरा पडते बाई, मला कसं तरीच होतंय. पल्लवी म्हणते की अजिबात काळजी करू नका तुम्ही, आता तुमच्या आजारपणाची मी व्यवस्थित काळजी घेते. आता तर काय, मोठी आई आणखीनच घाबरते. ती म्हणते म्हणजे? पल्लवी म्हणते अहो म्हणजे तुमची काळजी घेईन, तुम्हाला हवं नको ते बघेल, तुम्हाला काही लागलं तर सांगा हा मला नक्की, आणि चहा प्यातो आणि आराम करा हां, येते मी. पल्लवी निघून गेल्यावर मोठी आई चहा पिते, मोबाईल बघत असते. खरं तर ती ठणठणीतच असते. पल्लवी बाहेर येऊन डॉक्टरांना फोन लावते आणि म्हणते की मॅडम, मी पल्लवी बोलते, माझं तुमच्याकडे एक महत्त्वाचं काम आहे. तुम्ही आज फ्री आहात का? म्हणजे एक पेशंटच होतं, माझ्या सासूबाई आहेत, त्यांना जरा बरं वाटत नाही आहे. आणि मोठी आईबद्दल पल्लवी डॉक्टरांना सांगायला सुरुवात करते आणि म्हणते की तुम्ही या लवकर, मी तुमची वाट बघते. असं म्हणून पल्लवी फोन ठेवून देते. आता मोठे काका गाडीमधून चाललेले असतात. त्यांना एका व्यक्तीचा फोन येतो. तो माणूस म्हणतो की नमस्कार पुरुषोत्तम सूर्यवंशी. मोठे काका म्हणतात की कोण बोलताय? आजपर्यंत कोणी मला या नावाने बोलण्याची हिंमत केली नाही, कोण बोलताय तुम्ही? त्यावर तो माणूस हसतो आणि म्हणतो की माझी हिंमत तर तुम्ही आधीच बघितली आहे, आणि तुम्ही रागवताय कशाला? माणसाकडून चुका होतात, तुमच्याकडून नाही झाल्या का चुका? मोठे काका म्हणतात की कसली चूक झाली आहे माझ्याकडून, आणि कोण बोलताय तुम्ही? तेव्हा तो माणूस म्हणतो की फक्त चूक नाही केली तुम्ही, मोठं पाप केलंय तुम्ही. अर्थात माझीच मदत होती तुम्हाला, आठवताय की विसरलाय तुम्ही? मोठे काका म्हणतात कसलं पाप? डोकं बिकं फिरलंय का तुमचं? माझ्याकडून कुठलंही पाप घडलेलं नाही आहे. त्यावर ती व्यक्ती म्हणते बऱ्याच गोष्टी विसरलेल्या दिसताय तुम्ही. गरिबांचं कल्याण करण्यासाठी संस्था चालवतात, तुमचंही कल्याण केलं होतं, आठवतंय की नाही तुम्हाला? मोठे काका म्हणतात कोण बोलताय तुम्ही? समोर येऊन बोला माझ्या. ती व्यक्ती म्हणते की समोर तर येईलच मी, पण योग्य वेळ आल्यावर, आणि माझी वेळ नक्की येईल एकदा. असं म्हणून ती व्यक्ती फोन ठेवून देते आणि मोठमोठ्याने हसायला लागते. आता इकडे शांतनू आणि पल्लवी मोठ्या आईच्या रूममध्ये आलेले असतात आणि डॉक्टरांनाही त्यांनी बोलवलेलं असतं. त्यावर मोठी आई म्हणते अगं बाई, डॉक्टर कशाला आलेत? कशाला बोलवलं त्यांना? मी तर एकदम ठणठणीत आहे. पल्लवी म्हणते असं कसं मोठी आई, तुम्हीच तर म्हणाला होता ना तुम्हाला बरं वाटत नाही आहे, तुम्ही पडून राहा बरं. आता तुम्हीच तर मला म्हणाला होता ना की माझं गरगरतं आहे, डोळ्यांसमोर आंधळा येत आहे, म्हणून तर मी शांतनूला सांगितलं. शांतनू पण बोलले की आपण एखाद्या एक्सपर्ट डॉक्टरांना बोलावूयात, म्हणून मी डॉक्टरांना बोलवलं. त्यावर मोठी आई म्हणते नाही नाही, माझी औषधं सुरू आहेत ना, आणि त्याचा चांगला परिणाम पण होतोय माझ्यावर. शांतनू म्हणतो मोठी आई, हे बघ, अशी ओव्हर रिॲक्ट करू नकोस, तू चांगली बरी व्हायला पाहिजे आम्हाला.
तू शांत राहा प्लीज, त्या इतक्या लांबून आल्या, त्यांना तपासू तर दे. डॉक्टर म्हणतात की अहो घाबरू नका, साधा रुटीन चेकअपच आहे हा. डॉक्टर मोठ्या आईला तपासत असतात, त्यांचा BP चेक करत असतात. मोठी आई पूर्ण वैतागलेली असते, पण शांतनू काही तिचं ऐकत नाही. तो म्हणतो की मॅडमला चेक करू दे, तू शांत राहा बरं. पल्लवी म्हणते मॅम काही गंभीर तर नाही आहे ना? तर डॉक्टर म्हणतात की तसं तर गंभीरच आहे, अशक्तपणा जाणवतोय आणि हिमोग्लोबिन पण जरा कमी आहे. आता मात्र मोठी आई घाबरते. ही आई तडकन उठून बसते आणि म्हणते नाही हो नाही, असं काहीच नाही आहे, मी तर एकदम ठणठणीत बरी आहे. शांतनू म्हणतो मोठी आई जरा शांत राहशील का तू, बोलू देत ना डॉक्टरांना, तपासू दे त्यांना. शांतनू म्हणतो मॅडम मला काय वाटतं, यांचा सगळा चेकअप करून घेऊयात आपण. मॅडम म्हणतात की हो मला पण असं वाटतंय, आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करूयात, काही तपासण्या पण करूयात आणि अंडर ऑब्झर्वेशन आपण 1 महिना तरी त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवूयात. आता मात्र मोठ्या आईला आश्चर्याचा धक्काच बसतो. ती म्हणते मला आणि हॉस्पिटलमध्ये, छेचे मला काहीच झालं नाही आहे, मी एकदम ठणठणीत आहे, एकदम बरी आहे, बघा ना माझ्याकडे. शांतनू पुन्हा तिला समजवतो आणि म्हणतो की मोठी आई प्लीज शांत हो ना, तू शांत हो बोललो ना. हे बघा डॉक्टर, मोठी आई पूर्ण बरी व्हायला हवी आहे, तुम्ही म्हणत असाल तर तसंही करू आपण. मोठी आई म्हणते तुम्हाला दिसत नाही आहे का मी बरी आहे, आज सण आहे, बघा मी कशी बरी येते. शांतनू म्हणतो मोठी आई प्लीज शांत हो तू. तेव्हा पल्लवी म्हणते मॅडम जर गरज असेल तर आपण लगेच ॲडमिट करूया. तर म्हणतात की आता त्या म्हणताय की त्या बऱ्या आहेत, मग आपण एक काम करूया, नंतर करूया त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट, आता तुम्ही काळजी घ्या हां. मग मोठ्या आईला आनंद होतो आणि तिला वाटतं की आता आपल्याला ॲडमिट करायला नाही लागणार. ती म्हणते हो हो मी सगळी काळजी घेईन, म्हणजे काळजी घेतेच मी, पण अजून चांगली काळजी घेईन. त्या मॅम म्हणतात की आता जर पुन्हा आजारी पडला ना तुम्ही तर लगेच ॲडमिट करावं लागेल हां तुम्हाला. शांतनू म्हणतो हो मॅडम तुम्ही म्हणाल तसं. शांतनू मॅडम म्हणतात की मी तुम्हाला काही गोळ्या लिहून देते, त्या वेळेवर घ्यायच्या हां तुम्ही. पल्लवी म्हणते की मी मॅमला सोडवून येते, त्या दोघीही तिथून निघून जातात. मोठी आई म्हणते शांतनू मी काळजी घेणार आहे हां, आता मी एकदम बरी होणार आहे. शांतनू म्हणतो मोठी आई तुला हॉस्पिटलमध्ये जाण्याची भीती वाटते म्हणून तू अशी बोलते का, नक्की बरी आहेस ना तू. तेव्हा मोठी आई म्हणते हो रे मी नक्की बरी आहे, हे बघ मी एकदम ठणठणीत आहे. आता इकडे पल्लवी बाहेर आल्यावर ती म्हणते की मॅम तुम्ही आयत्या वेळी सांगूनसुद्धा आलात, खरंच थँक्यू. मॅम म्हणतात की अगं पल्लवी तू बोलवलंयस म्हणून तर नक्की येणार ना मी, आणि तू माणसं जोडणारी मुलगी आहेस. पल्लवी म्हणते की मॅम तुमची फी द्यायची राहिली हां, 1 मिनिट. तेव्हा मॅम बोलतात की अगं कसली फी वगैरे काही नाही, पेशंट जर खरंच आजारी असेल ना तर त्याच्या ट्रीटमेंटची फी घेते की नाही मी, चल येते मी. तेव्हा पल्लवी म्हणते म्हणजे. तेव्हा त्या मॅम म्हणतात अगं तुझ्या सासूबाई एकदम ओके आहेत, काही झालं नाही आहे त्यांना, आजारी पडण्याचं फक्त नाटक करताय, तुझा संशय अगदी खरा होता. पल्लवी म्हणते अहो पण तुम्ही तर त्यांना गोळ्या लिहून दिल्या. तेव्हा मॅम म्हणतात विटॅमिनच्या गोळ्या आहेत त्या, काही होणार नाही त्यांना. आता निघते मी, कारण क्लिनिकमध्ये खरेखुरे पेशंट वाट बघताय माझी, चला बाय असं म्हणून त्या तिथून निघून जातात. पल्लवी इकडे विचार करायला लागते, म्हणजे मोठी आई आजारपणाचं नाटक करत होता हे नक्की आहे. त्याचे पुरावे देखील मिळालेत, सगळ्यांना सांगून टाकू का? नाही आत्ता नको, कारण आता खणायला घेतलंय तर मुळापर्यंतच जाऊया. नाटकाचा सूत्रधार तर सापडलाय, पण त्याचे खेळ आम्ही बाहेर जाऊ नये म्हणून चाललेत की दुसरं कशासाठी, हे शोधून काढेपर्यंत मला शांतच राहावं लागेल. आता इकडे गीता रक्षाबंधनाची तयारी करत असते, छान रांगोळी काढत असते. ज्योती मात्र काही मदत करत नसते, ती सेल्फी काढत राहते. मेघना म्हणते आता सगळे आलेत, फक्त मोठी आई नाही आल्यात, त्यांना बोलवायचं आहे का? प्रदीप म्हणतो शांतनू गेलाय ना, हे बघा आलेच ते दोघे. शांतनू आणि मोठी आई तिथे आलेले असतात. तेव्हा प्रभाकर म्हणतो की वहिनी तब्येत कशी आहे आता? तेव्हा मोठी आई म्हणते की मी बरी आहे आता तुम्ही माझी जास्त काळजी करू नका बरं, तुम्ही काळजी केली की मग डॉक्टर येतात. शांतनू म्हणतो की मोठी आई तू शांत राहा बरं, इथं सोफ्यावर बस बरं. मोठे काका मात्र सोफ्यावर बसून त्या व्यक्तीचा विचार करत असतात की ज्यांनी त्याला कॉल केला होता. पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की मोठे काका म्हणतात की मला एका माणसाचा फोन आला होता आणि मला राहून वाटतंय
कॉलेजच्या आवारात जो आदितीवर प्राणघातक हल्ला झाला होता ना, त्या संदर्भात काहीतरी होतं. हे ऐकून मोठी आई घाबरते. तेव्हा मोठे काका म्हणतात, एकही पुरावा मागे न ठेवता तोंड पाताळात गाडून टाकलेली ही प्रकरणं अचानक डोकं वर काढायला लागली तर ती प्रकरणं जागीच ठेचलेली बरी. बबन पल्लवीला सांगत असतो की आदिती मॅडम स्वतःहून घर सोडून नव्हत्या गेल्या, तर मोठ्या बाईसाहेबांनी त्यांना घराबाहेर काढलं होतं. हे ऐकून पल्लवीला आश्चर्याचा धक्काच बसतो आणि त्यांचं हे बोलणं मोठी आई ऐकते आणि बबनवर ओरडते. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतोय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करण्याचं अजिबात विसरू नका. माझी